माघी गणेश जयंती अवघ्या 2 दिवसांवर आली आहे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आज मी हे असे रवा आणि नारळाचे मोदक करणार आहे. पण अजिबात यामध्ये कुठेही खवा, मिल्क पावडर किंवा साखरेचा सुद्धा मी वापर केला नाही. फक्त 1 वाटी रव्यापासून आपण हे असे मस्त 21 मोदक तयार करणार आहोत. सर्वात आधी गॅसवर एक कढई मी गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान विरघळलं की लगेचच ह्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून 1 वाटी भरून इथे मी बारीक रवा घेतला आहे. आता हा रवा या तुपामध्ये घालायचा आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हा रवा छान परतून घ्यायचा आहे. रवा एकदा छान खमंग आणि खरपूस भाजून झाला की त्यामध्ये त्याच वाटीने एक घट्ट वाटी भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घालणार आहे. हे खोबरं सुद्धा मंद आचेवर या रव्यासोबत 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. असं मस्त सुटसुटीत झालं की ह्यानंतर लगेचच आपल्याला ह्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी भरून घरी जे आपलं दूध असतं त्यावरची जी साय असते ती घालायची आहे. आता ही साय सुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. साय सुद्धा व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनिटं एकजीव करून झाली की लगेचच आपण यामध्ये आज साखर वापरणार नाही आहोत तर त्याऐवजी गूळ वापरणार आहोत. त्यासाठी त्याच वाटीने 1 वाटी भरून इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. आता हा गूळ यामध्ये घालायचा आहे आणि मंद आचेवरच गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे पुढच्या 2 ते 3 मिनिटातच बघा गूळ आपण बारीक चिरला असल्यामुळे तो लगेचच असा विरघळला गेला आहे. 1 चमचा भरून मी वेलची पावडर घालणार आहे. थोडासा जायफळाचा छोटा तुकडा मी किसून घालणार आहे. आता ही वेलची पावडर आणि जायफळ सुद्धा व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणावर आपल्याला झाकण ठेवून हे 15 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला तो छानपैकी सर्व मिश्रणासोबत एकजीव होईल. 15 मिनिटानंतर आपण कढईवरचं झाकण उघडून घेऊयात. इथे बघू शकता मिश्रण किती मस्त मऊसूत झालेलं आहे. अगदी एखादा खवा असतो किंवा पेढ्याचं मिश्रण असतं त्याप्रमाणे झालं आहे. आता लगेचच आपण ह्याचे मोदक करून घेऊयात. आता मोदकाचा असा एक साचा मी इथे घेतला आहे. त्यावर 1 पिस्त्याचं काप आणि 1 केशरची काडी लावून घेणार आहे. आता ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं रव्याचं मिश्रण आहे ते भरायचं आहे. दोन्ही बाजूला अगदी घट्ट भरून घ्यायचं आणि हा साचा असा बंद करून घ्यायचा. आता आपण साचा उघडून बघूया. इथे बघू शकता किती सुंदर आपला पहिला मोदक तयार झाला आहे. बघू शकता आपला पहिला गूळ घालून रवा नारळाचा मोदक तयार झालाय. किती सुंदर दिसत आहे. इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत आणि हे मोदक बरोबर 21 तयार होतात.